बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 29 ऑगस्ट 2025 शुक्रवार. देवाची उपस्थिती पण आता ती आपल्या तारणाऱ्यामध्ये प्रकट झाली आहे, म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये ज्याने मृत्यूचा नाश केला आणि सर्वदा सुरुवातद्वारे जीवन व अमरत्व यांचे प्रकाशन केले. 2 तिमोथी 1 अध्याय 10 वचन. देवाची गोड कृपयामय व तेजस्वी उपस्थिती तुमच्या आजूबाजूला असेल. या पृथ्वीवरील सर्व आशीर्वादामध्ये प्रभूने आपल्याला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांची सदैवची उपस्थिती. देवाची उपस्थितीत आनंद व सामर्थ्य आहे. ज्या क्षणी आपण त्यांची उपस्थितीची जाणीव करतो, त्या क्षणी आपले हृदय विश्वासाने व धैर्याने भरते की देव खरोखर आपल्याबरोबर आहे. शास्त्र देव आपल्याला आश्वासन देतो, मी तुला कधीच सोडणार नाही किंवा त्यागणार नाही. हे किती मौल्यवान वचन आहे. हे आश्वासन आपल्याला खात्री देतो की देव जीवनाचे प्रत्येक हंगामात आपल्या सोबत असेल. कितीही आव्हाने वा लढाया समोर असलेल्या तरी प्रभूने आपली उपस्थिती हमखास दिली आहे. तो म्हणतो, तू पाण्यातून गेला तरी मी तुझ्याबरोबर असेन, तू नदामधून गेला तरी त्या तुला वाहून नेणार नाहीत, अग्नीमधून चालता तरी तू जळणार नाहीस, ज्वाला तुला स्पर्श करणार नाहीत. येसाया 43 अध्याय 2 वचन. येशूने सुद्धा सांगितले, जिथे 2 किंवा 3 माझे नावाने एकत्र येतात ते मी त्याच्याच आहे. मत्ती 18 अध्याय 20 वचन. हो, आपल्याला जाणीव नसेल तरी तो आपल्या अगदी जवळ उभा आहे. देवाने असे केले की त्यांनी त्यांची शोध द्यावा व कदाचित त्याला शोधूनही काढावा, कारण तो कोणत्याही एका व्यक्तीपासून दूर नाही. प्रेरितांची कार्ये 17 अध्याय 27 वचन. आपण देवाची उपस्थिती भविष्यात राहील का याबद्दल शंका बाळगण्याची गरज नाही. त्याने अगदी स्पष्टपणे सांगितले आहे, मी तुमच्याबरोबर आहे जगाच्या शेवटापर्यंत. मत्ती 28 अध्याय 20 वचन. खूप लोक प्रभूची उपस्थिती शोधत नाहीत. त्याने तिची गरज वाटत नाही किंवा तिच्याशी संबंधित आशीर्वाद कळत नाहीत. जरी आपण त्यांची उपस्थिती दुर्लक्षित केली तरी सुद्धा देव आपल्याबरोबर राहण्याची तळमळ बाळगतो, कारण तो प्रेमळ आणि कृपाळू आहे. येशू म्हणतो, बघा मी दारात उभा आहे आणि टकटक करतो. जर कोणीतरी माझा आवाज ऐकून दार उघडले तर मी आत येईन आणि त्यांच्याबरोबर जीवन आणि तो माझ्याबरोबर. प्रकटीकरण 3 अध्याय 20 वचन. प्रिय देवाचे मुला, तो दारात उभा आहे. तुझ्यासोबत राहण्याची इच्छा बाळगून अधिक ध्यानार्थ वचन. आणि आपण त्या धन्य वसेची आपल्याला महान देव व तारणारा येशू ख्रिस्ताच्या तेजस्वी प्रकटीकरणाची वाट पाहत आहोत. तीत 2 अध्याय 13 वचन. दिवसाची बायबल वाचन. सकाळी स्तोत्र 126 अध्याय, 127 अध्याय, 128 अध्याय. सायंकाळी 1 कोरिंथीकर 10 अध्याय 19 वचनचे 33 वचन. धन्यवाद.